सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये 2 एकर क्षेत्रातलं केळी पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं। यात शेतकऱ्याचं 12 लाखांपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। जालन्यात राणी उचेगाव शिवारात कोबी शेतातच खराब होत असल्यानं लाखोंचं नुकसान झालंय। तर बीडच्या एळंब घाटात काकडी पिकाचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। धुळे जिल्ह्यात शेतात साठवून ठेवलेला मका आणि कांदा पूर्णतः भिजलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुग शेतीचंही मोठं नुकसान झालंय। पाणी शेतात घुसल्यानं शेंगदाणा वाया गेलाय। राज्यात गेल्या 4 दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम भाजीपाल्यावर झालेला आहे। एकीकडे शेतात भाज्या पाण्याखाली गेल्या, दुसऱ्याकडे एपीएमसी मध्ये आता शेतमाल भिजतोय। भाज्यांचे दर दुप्पट झालेत। किरकोळ मार्केटमध्ये शेवगा 160 रुपये किलोवर आहे। गवार, शिमला मिरची, फ्लॉवर 100च्या वर आहे। पालेभाज्या जुडीला 50 रुपयांनी विकल्या जात आहे। भाजीपाल्याचे दर आता वधारले असल्याचं आपण पाहतोय। ते देखील एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या भाजीपाला एकीकडे सडतोय, दुसरीकडे पाण्यात भिजतोय, त्यामुळे हे दर वाढले असल्याचे दिसतंय। आणि यानंतरची आता बातमी जळगावमधून। महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाली आहे, त्यामुळे प्रशासनाची धावाधाव सुरू झालेली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट त्या महिलेचं घर गाठलंय आणि तिची चौकशी केलेली आहे। चोपडा तालुक्यातील बोरमडी गावातल्या महिलेची रुग्णवाहिका याशिवाय वैद्यकीय मदत न मिळाल्यानं रस्त्यावरती प्रसूती झाली। या संदर्भात साम टीव्हीने आवाज उठवताच प्रशासनाला जाग आली आहे। जिल्हाधिकारी आणि झेडपीच्या सीईओ आणि आरोग्य यंत्रणेनं संबंधित महिला आणि बाळाची विचारपूस केली आहे। दरम्यान या प्रकरणात कुणाचीही हयगय केली जाणार नाही, दोषींवर कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय। ही तीनही दृश्य आपण पाहतोय। पहिले महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली, नंतर सामची बातमी पाहताच प्रशासनाची धावाधाव सुरू झाली। जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यानंतर महिलेची विचारपूस करण्यात आलेली आहे। स्वतः जिल्हाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले। तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होता कामा नये। सगळे गोष्टी, सगळे बैठका, सगळे व्हीसी, सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळे जण आपण या ठिकाणी आहे। आणि एकमेव आपलं म्हणजे या ठिकाणी 2 उद्देश आहे। सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे, त्याच्यासाठी चौकशी समिती काम करते। दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये, त्याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच घेऊन हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे AAAचं कोऑर्डिनेशन आहे, जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे, ते बहुतेक इथे झालेलं नाहीये। आणि AAAचं काय असतं, एक साधारण रजिस्टर आहे, त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसूती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे, SOP की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराची योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे, तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जी प्रोटोकॉल आहे, SOP आहे, ती फॉलो झालेली आहेत का। आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याचं नेमकं कारण काय याची तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू। परदानाला गेलो होतो मी, मग तिथून सिस्टरला सांगितलं तर ते काय सांगितलं, वजापूरला घेऊन जा असं सांगितलं, बरोबर। त्याच्यानंतर मी गेला तिथं रस्त्यात, आधी रस्त्यात डिलिव्हरी झाली, 3-6 पाठवलं तरी पण गाडी आलीच नाही, ॲम्ब्युलन्स। डॉक्टरला फोन केला तर कोण आहे, कोणी नंबर दिला तुम्हाला असं सांगत आहे तो डॉक्टर। मग त्याच्यानंतर 1 घंटा नंतर गाडी आली आणि ठिकाणी आणि डॉक्टर बी नाही आला, नर्स बी नाही आली। आणि या क्षणाची एक मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय। लाडक्या बहिणींसाठी 335 कोटींचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे। बहिणींच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होतीये, त्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी हा वळवावा लागतोय।
नांदेडमध्ये आधार केंद्रांवर महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. आधार अपडेट करण्यासाठी रांगेत उभं टाकण्याच्या कारणावरून आता 2 महिला एकमेकींना भिडल्या. शहरातील पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रासमोरची ही हाणामारी आहे. आधार अपडेट करण्यासाठी दररोज पोस्ट ऑफिस समोर नागरिकांच्या रांगा लागतायत. एका दिवसात 40 आधार अपडेट होत असल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आणि आता बातमी यवतमाळमधून, कारण यवतमाळ शहरातील SBI बँकेच्या 2 ATM मशीनमध्ये छेडछाड करून चोरट्यांनी 1,14,200 रुपयांची रोकड लंपास केली. हा संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झालेला आहे. तर उमरसरा शाखेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर अवधूतवाडी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवाद्यांची लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादाची मुजोरी काही कमी होत नाही. लष्कर-ए-तैयबाच्या एका कार्यक्रमात दहशतवादी मुझम्मिल हाजमी यानं थेट पंतप्रधान मोदींवरती टीका केली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. मोदी, तुम्ही आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांची भीती दाखवतात, आम्ही तुमच्या मिसाईलने नाही घाबरलो, गोळ्यांनी काय घाबरणार, हे विधान या दहशतवाद्यांनी केलंय. तुम हमें अपनी गोली से डराते हो मोदी, हम तुझे वादे पैगाम देते हैं, हमारे तो बच्चे तेरे मिसाइलों से नहीं डरे, हम तेरी गोली से कहां डरेंगे। और ये पैगाम सुन, ये वादे पैगाम है, हमें खौफजदा न तेरे बड़े कर सके न तू कर सकेगा। तू तारीख जरा देख ले, इस हिंदुस्तान के अंदर तेरे बाप दादा की तारीख क्या है और हमारे आबाओ अजदाद की तारीख क्या है। तेरे बाप दादा ने हमेशा हमारे आबाओ अजदाद के सामने पानी भरा है और हम तुझे भी ये बात कहते हैं, वक्त आने वाला है जब तू भी हमारे सामने पानी भरेगा। यानंतर आणखी एक मोठी बातमी बघूयात. ती बातमी म्हणजे पहलगाम हल्ल्यात सर्वात मोठा खुलासा झालाय. पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीरच या हल्ल्याचा मास्टर माइंड होता. हा पर्दाफाश पाकच्याच माजी मेजरनं केलाय. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यामध्ये कटात 4 ते 5 उच्च अधिकाऱ्यांचाही सहभाग होता, असं आदिल राजानं म्हटलंय. पाकिस्तानचा माजी अधिकारी आदिल राजानं काय म्हटलं पाहूयात. पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देतं, असं आदिल राजाचं म्हणणं आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचा सहभाग होता. आपलं पद वाचवण्यासाठी मुनीरची धडपड सुरू होती आणि पद वाचवण्यासाठीच असीम मुनीरनं पहलगाम घडवलं. यासाठीच असीम मुनीरला फील्ड मार्शल पदावरही बढती मिळाली. POK हा एक दिवस भारताचाच होणार, हा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आहे. तर यापुढे पाकशी केवळ दहशतवाद आणि POK वरच चर्चा होणार, असं त्यांनी ठणकावून सांगितलंय. केवल आतंकवाद पर बात होगी, POK पर बात होगी और किसी दूसरे मुद्दे पर पाकिस्तान के साथ बात नहीं होगी। पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग हमारे अपने हैं, आप मानते हैं ना? पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा हैं। हम प्रधानमंत्री के श्री नरेंद्र मोदी जी के एक भारत श्रेष्ठ भारत के संकल्प के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध हैं और हमें यह पूर्ण विश्वास है कि हमारे वो भाई जो आज हमसे भौगोलिक और राजनीतिक रूप से अलग हैं, वो भी अपने स्वाभिमान, आत्मा की आवाज और स्वेच्छा से भारत की मुख्य धारा में कभी न कभी जरूर वापस लौटेंगे. आणखी एक मोठी बातमी, जे ईडीला घाबरून पळाले त्या सर्वांना मी माझं पुस्तक पाठवलंय, असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील मी पुस्तक पाठवलं, त्यांनीही ते वाचावं, असं राऊत म्हणाले.
ठाकरे यांना माझं व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे. मी एकनाथ शिंदे नाही पाठवलं, वाचा म्हटलं हे पुस्तक तुम्ही. माणसानं संकट काळामध्ये पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मी लिहिलं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे. जे ईडीला घाबरून भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा शिंदे गटात गेलेले आहेत किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत, अशा सगळ्यांना मी हे पुस्तक पाठवलेलं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात एक नवीन व्हिडिओ समोर आला. वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट स्वरूपात दिल्या. त्याचा व्हिडिओ समोर आलाय, तर दुसरा व्हिडिओ अंगठी दिल्याचा आहे. वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला तिच्या आई वडिलांनी अधिक मासात अंगठी भेट म्हणून दिली आहे. हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का, हा संतप्त सवाल अंजली दमानी यांचा आहे. बार असोसिएशनची विपुल दुशींची सनद रद्द करावी ही मागणीही अंजली दमानी यांनी केली आहे. व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का, हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. त्यांनी हा संतप्त सवाल विचारला असल्याचं देखील आपण पाहू शकतोय. आणि त्यामुळे आता या दरम्यान वकिलांच्या विरोधात अंजली दमानिया यांनी हे एक मोठं स्टेटमेंट दिलंय. 7 सेकंदांचा थरार आणि टोलचं छतच उडालं. 8 लेन टोल प्लाझाचं छत रॉकेट सारखं उडालंय. गाड्यांची रांग नसल्यानं मोठी जीवितहानी मात्र टळलेली आहे. राजस्थानच्या नॅशनल हायवेवरची ही घटना आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे. राज्यात 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ अजूनही सुरू आहे. राज्यभरातील ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आणि पालकांना त्यामुळे अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतोय. दिलेली वेबसाईट चालत नाहीये आणि वारंवार एरर येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी हात टेकलेले आहेत. ऑफलाईन प्रक्रिया राबवा ही मागणी केली जाते. माझी मुलगी आता जस्ट 10th स्टँडर्डला पास झालेले, तर मला ॲडमिशनसाठी प्रोसिजर जी करायची आहे त्याच्यामध्ये मी आता जी नुकतीच आता ऑनलाईन जी प्रोसिजर झालेली आहे त्यामध्ये मी मुलीच्या ॲडमिशनची प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे. पण मी गेल्या 3 दिवसांपासून ही प्रोसिजर करत आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेम आहे, भरपूरशा गोष्टींमुळे माझी ती ॲडमिशनची जी प्रोसिजर आहे ती कम्प्लिटली होत नाही आहे आणि त्याच्यासाठी मला 3 दिवसांपासून मी ते सुट्टीवर आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे. राज्यभरात सध्या 11वीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेश प्रक्रियेमध्ये बराच गोंधळ झालेला आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी काही दिवस शिल्लक आहेत आणि असं असल्यानं एकंदरीत आपण पाहतोय विद्यार्थ्यांना हवे तसे महाविद्यालयाचे पर्याय मिळत नाहीये. याबाबतची तक्रार शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. जर यावर काही तोडगा निघाला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंदू महासंघानं दिलाय.
लागला 11वीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली, मात्र यामध्ये गोंधळ आहे असा आरोप खरं तर हिंदू महासंघ आणि पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय. माझ्यासोबत पालक आणि विद्यार्थी आहेत, नेमकी त्यांची भूमिका काय आपण जाणून घेऊया. हाऊस कोटा हा म्हणजे फक्त ज्या संस्थेची शाळा आणि कॉलेज एकाच प्रिमायसेसमध्ये आहेत त्यांना हा फक्त कोटा लागू होईल. पण मग बाकीच्या संस्थांचं काय, म्हणजे ज्या संस्थेच्या आमच्यासारख्या संस्थेची जर शाळा एकीकडे आणि त्यांची कॉलेजेस जर दुसऱ्या प्रिमायसेसमध्ये असेल अशांना हा कोटा उपलब्ध होणार नाही. तर इथे खरी ही मेख आहे. आमचे पाल्य जे आहेत आता अशा अडचणीत आलेले आहेत की ज्यांना ॲडमिशन त्यांच्या ज्या संस्थेत हवी आहे, ज्याच्यासाठी त्यांनी 10वीपासून मेहनत घेतली, चांगले मार्क पडले, तर ते होत नाही. आत्ता 1 आणि 2 तारखेला सुट्टी असल्यामुळे तीव्र आंदोलन करणं याच्याशिवाय आमच्या पुढे पर्याय नाही आहे. खरं सांगायचं तर आमच्या शाळेतल्या टीचरांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही जर का चांगले मार्क पडले तर तुम्हाला इन हाऊसमधून आपल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळतील, जसं FC झालं, BMCC झालं. पण आता मिड ॲडमिशन प्रोसेसमध्ये आम्हाला कळवण्यात येतं की नाही, हे असं काही अलाउड नाही आहे, एकाच प्रिमायसेसमध्ये सगळं असलं पाहिजे, जे की आम्हाला थोडंसं वाईट वाटतं. कारण की आम्ही वर्षभर त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली, चांगले मार्क पाडले, चांगले टक्के काढले आणि आम्हाला आमच्या त्या टक्क्यांचा काही उपयोगच नाही राहिला आता. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. सर्व विभागांच्या समन्वयातून आषाढी वारी यशस्वी करा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊडस्पीकरवरती बंदी, याशिवाय प्रत्येक पालखीला जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरुंद रस्त्यांचं रुंदीकरण, वाखरी मॉडेल, वारकरी तळ, पालखीसोबत फिरती शौचालय याबाबत देखील सूचना देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा शरद पवार यांचं कौतुक केलं. फडणवीसांनी शरद पवार यांच्याबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलं. ते जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात असंही फडणवीस म्हणाले. धाराशिवच्या कळंब शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पाचं ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले. आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतून हे शिल्प उभारण्यात आले. ते अनावरणासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हिंगोलीमध्ये 750 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं लोकार्पण देखील फडणवीसांच्या हस्ते होईल. यानंतर रामलीला मैदानावरती महिला आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात येईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांची जोडी अखेर तुटली असल्याचं दिसतंय. एकंदरीत मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाच्या म्हणजे DOJचा राजीनामा दिलाय. ट्रम्प प्रशासनानं आणलेल्या वन बिग ब्युटीफुल या बिलमुळे मस्क नाराज होते. इस्रायलने हवाई हल्ला करत हमासचा नेता मोहम्मद सिन्वारचा खात्मा केलाय. मोहम्मद सिन्वार हा हमासचा गाझा युनिटचा प्रमुख होता. हमासचा माजी नेता सिन्वार याचा तो धाकटा भाऊ होता. ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायलने याह्या सिन्वारचाही खात्मा केलेला आहे. बुधवारी सायंकाळी MBA CETचा निकाल लागणार आहे आणि त्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे हा निकाल जाहीर करण्यात येईल. या परीक्षेत 7 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले. आता लवकरच CET कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14ची निविदा निघाली. त्यामुळे आता बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होईल. या मेट्रोचा मार्ग 38 किलोमीटर लांबीचा असून लवकरच या मार्गिकेचं काम होईल. मेट्रो 14मुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच जोडली जातील. मुंबईमध्ये पुढच्या काही वर्षात अनेक मेट्रो लाईन सुरू होणार आहे. यातील महत्त्वाची मेट्रो लाईन म्हणजे मेट्रो 4 आणि 4A. यामुळे मुंबई आणि ठाणे जोडले जातील. MMRDAने नुकतीच मेट्रो 4 आणि 4A साठी ट्रायल सुरू केली आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख या दरम्यान ही ट्रायल घेतली जाते. वडाळा ते कासारवडवलीला जोडणारी मेट्रो 4 लाईन ही आता लवकरच सुरू होईल. पुण्यात सिंहगडावरती वन विभागाने आज सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे. राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरती अतिक्रमण 31 मे पूर्वी काढण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या. त्या अंतर्गत सिंहगडावरील अतिक्रमण आज सकाळी काढण्यास सुरुवात झाली आणि ही कारवाई करण्यापूर्वी वन विभागानं पायवाटेचे रस्ते पूर्णतः बंद केले. अमरावती शहरामध्ये पुढील 6 दिवस वीज पुरवठा बंद राहणार आहे. तर महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात होते. दुरुस्तीसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत संबंधित विभागातील वीज पुरवठा बंद असेल. पाऊस आणि वादळामुळे वीज पुरवठा प्रभावित होऊ शकतो. देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहे. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने बडनेरा नरखेड मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक बदलवण्याचा निर्णय घेतला. नवीन वेळापत्रक 5 जूनपासून लागू होणार आहे. मेमू गाड्या नेहमी उशिरा पोहोचत असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. या सुधारित वेळापत्रकामुळे नागपूर, आमला, चिंदवाडा आणि बडनेरा नरखेड या मार्गावरील मेमू सेवा अधिक सुखकारक होणार आहे. राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. बुधवारी राज्यामध्ये 86 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मे महिन्यामध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 346 झाली. बुधवारी 2 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालाय. कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर वापरण्याच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आला. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सर्वांना डॉक्टरच्या शिफारसीनंतरच चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोर्टानं टॅरिफ लादण्याच्या सरकारच्या अधिकारांवरती मर्यादा घातली आहे, तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम भंग होऊ शकतो. हा दावा एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ट्रम्प प्रशासनानं केला. ट्रम्प सरकारने जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांवर मोठ्या प्रमाणात कर लादला. आपल्या या निर्णयाचा ट्रम्प सरकार न्यायालयामध्ये बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 8.5 कोटी रुपयांचं कोकेन जप्त झालंय. परदेशी प्रवाशांकडून 866 ग्रॅम कोकेन जप्त झालं. कस्टम विभागानं ही कारवाई केली असून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 8.66 कोटी रुपये आहे. तपासणीमध्ये परदेशी प्रवाशांनं कोकेनच्या कॅप्सूल प्राशन केल्या असल्याची माहिती आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील शाळांना खिचडी वाटप करण्यात येत आहे. मात्र सुट्टीच्या दिवशी देखील विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचं समोर आलंय. या संदर्भात खुद्द मुख्याध्यापकांनीच कबुली दिली आहे. त्यांनी पोर्टलवरती सादर केलेल्या माहितीनुसार हे वास्तव समोर आलंय. तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासासाठी एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1865 कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. मंदिरात भव्य दर्शन मंडप उभारण्यात येतोय. याशिवाय तुळजाभवानी माता शिवरायांना भवानी तलवार देतानाचा भव्य पुतळा देखील उभारण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार सोहळा पार पडल्यावरती परतताना अशोक सराफ यांचा विमानात सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्या फ्लाईट कॅप्टन भाचीनं त्यांचा खास अनाउन्समेंट करत सन्मान केला. अशोक मामा यांना मिळालेला हा आदर पाहून त्यांनी आनंद आणि अभिमान वाटतो असं म्हटलं. त्यांची फ्लाईट कॅप्टन भाची आदिती हिनं देखील अभिमान व्यक्त केला.